लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। खुलताबाद तालुक्यात मुसळधार पावसाचा हाहाकार, शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे प्रचंड प्रमाणात नुकसान। खुलताबाद तालुक्यात गेल्या रात्री 8 तास मुसळधार पाऊस कोसळला। विजांचा कडकडाट आणि घरांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचलेलं पाणी यामुळे तालुक्यात हाहाकार उडाला। शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले असून काही गावांमध्ये नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आहे। मात्र या पावसामुळे खुलताबाद शहराची ताण भागवणारा गिरिजा मध्यम प्रकल्प तसेच वेरूळ, गल्ले बोरगाव, पिंपरी, सुलतानपूर, बाजार सावंगी, सुलीभंजन येथील धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत। त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे। प्रशासन सतर्क झालं असून रात्री 4 वाजता अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले। तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी स्वतः बाजार सावंगी येथे धाव घेत 2 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी म्हणजे मार्केट कमिटी परिसरात हलवले। हवामान खात्याने पुढील 2 दिवसासाठी जोरदार पावसाचा इशारा दिला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे। विशेषतः रात्री उशिरा घराबाहेर न पडण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की भारतीय हवामान विभागानं आपल्याला कालपासूनच रेड अलर्ट दिला होता। त्यानुसार रात्रीपासून पूर्ण खुलताबाद तालुक्यामध्ये सर्व परिसरामध्ये अतिवृष्टी स्वरूपाचा पाऊस चालू आहे आणि या ठिकाणी बाजार सावंगी परिसर असेल, सुलतानपूर परिसर असेल, खुलताबाद, वेरूळ या सर्व ठिकाणी पाऊस चालू आहे आणि विशेषतः बाजार सावंगी येथे वेगवेगळ्या 2-3 प्रकारच्या नद्या या वाहत येतात आणि त्यामुळं काही वस्तीवरतील 2-3 घरांना याच्यामधून धोका निर्माण झाला होता। त्यामुळं आपण पहाटेच 4 वाजताच अग्निशामक दलाला या ठिकाणी पाचारण करण्यासाठी कळवण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्यानुसार येऊन आपण जे 2-3 घरं जे होते त्यांना आपण या ठिकाणी मार्केट कमिटीची जी जागा आहे त्या ठिकाणी आपण शिफ्ट करून घेत आहोत। यापुढे सर्व नागरिकांना खुलताबाद तालुक्यातील सूचना आहे की आपण अजून 2 दिवस पावसाचा इशारा आहे, त्यामुळं आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये रात्रीच्या वेळेला विशेषतः सतर्क राहणं आवश्यक आहे। खुलताबाद तालुक्यामध्ये काल रात्रीपासूनच भारतीय हवामान विभागानं जो रेड अलर्ट देण्यात आलेला होता त्यानुसार रात्रीपासूनच खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे। या ठिकाणी खुलताबाद तालुक्यातील सर्व नदी, नाले, ओढे यांना दुथडी वाहून वाहत आहेत। त्यामुळे बाजूच्या शेतामध्ये काही ठिकाणी पाणी शिरलेलं आहे। त्यामुळं सर्व नागरिकांना सूचना आहे की आपण नदी, नाले, ओढे यांच्या काठाच्या वरचे जे रहिवासी असतील त्यांनी तात्काळ आपल्या घरातून त्या ठिकाणी स्थलांतरित व्हावं आणि सुरक्षित ठिकाणी त्या ठिकाणी स्थलांतरित व्हावं। या ठिकाणी बाजार सावंगी गावामध्ये पण एका वस्तीमध्ये पाणी शिरलं होतं, त्या ठिकाणी आपण 2 घरातील लोकांना शिफ्ट करण्यात आलेला आहे। तरी पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये पावसाचा रेड अलर्ट हा असाच चालू राहणार आहे। त्यामुळे सर्व नागरिकांनी याबाबत दक्षता घ्यावी। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी खुलताबाद तालुका प्रतिनिधी किरण महेर, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.